नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 तिमाही परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत। या ठिकाणी प्रश्न पहिला अ आहे, 2 गुणांचा। खालील प्रत्येक प्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तर दिले आहेत, त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा। त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीईएफ मध्ये कोन बी एकरूप कोन ई म्हणजे कोन बी आणि कोन ईचं माप समान दिले। कोन बी बरोबर कोन ई, कोन एफ बरोबर कोन सी आणि एबीची लांबी डीईच्या तिप्पट आहे। या ठिकाणी साहजिकच कोको समरूपता कसोटीनुसार हे 2 त्रिकोण समरूप आहेत आणि म्हणून या ठिकाणी जर एबीची लांबी ईडीच्या तिप्पट आहे म्हणजे ते समरूप आहेत परंतु एकरूप नाहीत, कारण समरूप 2 त्रिकोण असतील तर त्यांच्या संगत भुजा प्रमाणात असतात। म्हणजेच एबी भागिले डीई बरोबर बीसी भागिले ईएफ बरोबर एसी भागिले डीएफ समरूप असल्यामुळं त्यांचं जे गुणोत्तर आहे 3/1 राहणार आहे, कारण एबी बरोबर 3D दिलेला आहे। त्यामुळे याचा अचूक पर्याय आहे ते समरूप आहेत परंतु एकरूप नाहीत। त्यानंतर काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज 169 असेल तर त्याच्या कर्णाची लांबी 169चं वर्गमूळ 13। त्यानंतर ब 2 गुणांचा आकृतीत त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत? या ठिकाणी कुठेही कोणावर खून नाही। या ठिकाणी 6 3ची दुप्पट आहे, 8 4ची दुप्पट आहे, 10 5ची दुप्पट आहे, म्हणजे याच्यासारखे ज्या ठिकाणी हे समरूप आहेत बा 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 समरूपता कसोटी। त्यानंतर दुसरा आहे त्यातला बदला त्रिकोण पी एस आर मध्ये दिलेल्या माहितीनुसार आरपी काढा। 30 60 90 म्हणजे हा 30 आहे, हा 90 आहे, हा 60 असणारच। आता 30 मापाच्या कोणासमोरील भुजा कर्णाच्या निंपट असते, म्हणजे त्या ठिकाणी कर्ण 30 मापाच्या कोणासमोरील भुजेच्या दुप्पट असतो। म्हणजे पी आरची लांबी ही एस आरची दुप्पट असते। एस आर 6 दिलेलं आहे, त्यामुळे 2 × 6 पी आर बरोबर 12। ओके। त्यानंतर प्रश्न दुसऱ्यातला ए आहे, खालील कृती पूर्ण करा। दिलेल्या आकृतीमध्ये ए बी समांतर सी डी समांतर एफ 3 समांतर रेषांना एई छेदिका आहे, बी एफ छेदिका आहे। या ठिकाणी 3 समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिका यांच्या गुणधर्मानुसार त्यांनी दिले आहे ए सी भागिले सी, इथं सी रिकामी जागा, इथं बी डी रिकामी जागा भागिले डी एफ। किमती घातलीत, ए सी 5.4 दिले, सी 9 दिले आहे, किमती घालून दिले आहेत। बी डी 7.5 दिले आहे, ती घातलेली किंमत आहे। डी एफ बरोबर या ठिकाणी 9 × 7.5 तिरकस गुणाकार आणि डी एफला गुणले 5.4 आहे पलीकडे भागिले दशांश दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी गेले। या ठिकाणी 9 × 1 9 9 सक्क 54, इथं 75 आहेत, दशांशानं गेलेले आहेत। त्यामुळं 9 × 1 9 सक्क 54, 75ला 6 भागायचं आहे। 6 × 6 1 उरला 1, 15 झाले, 6 2 12 2, या ठिकाणी 3 उरले, 3 वर 0 घेतले, 6 पंचे 30 12.5 डी एफ बरोबर 12.5। ओके। त्यानंतर एका चौरसाचा कर्ण 10 वर्गमुळात 2 सेमी आहे तर त्याच्या बाजूची लांबी आणि परिमिती काढा। चौरसाचा कर्ण बरोबर बाजू गुणले वर्गमुळात 2, चौरसाचा कर्ण 10 वर्गमुळात 2 दिलेला आहे, बाजू गुणले वर्गमुळात 2, दोन्ही बाजूचं वर्गमुळात 2 गेले, सरळ बाजू बरोबर 10 आणि परिमिती म्हणजे 4 बाजूंची बेरीज। चौरसाच्या 4 बाजू समान असतात, त्यामुळे 4 × 10 4 × बाजू 4 10 40 सेमी परिमिती आणि बाजू 10 सेमी। या ठिकाणी दुसरा आहे हा एन क्यू, हा कोण दुभाजक आहे। कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार एम एन भागिले एन पी बरोबर एम क्यू भागिले क्यू पी। किमती घातल्यानंतर या ठिकाणी 25/40 एन पी आहे, एम एन 25 आहे, एम क्यू 14 भागिले क्यू पी काढायचे। क्यू पी काढताना 40 × 14 आणि क्यू पीला गुणले 25 येणार आहे, तो पलीकडे भागिले 5 5 25 5 8 40, त्यामुळे 14 8 112 भागिले 5, 112ला भागिले 5, 5 2 10 उरला 1, 12 झाले, 5 2 10 22, पुन्हा उरले 2, 2 वर 0 घेतले, 5 24 22.4 क्यू पी। ओके। या ठिकाणी आकृतीमध्ये क्यू पी आर हा 90 मापाचा आहे, पी एम हा या क्यू आर या कर्णावर लंब आहे, क्यू एम आर एम हा क्यू आणि आरच्या दरम्यान आहे, पी एम 10 दिलेला आहे, क्यू एम 8 दिलेला आहे। एम आर काढायचे आहे भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार पी एम वर्ग बरोबर क्यू एम गुणले एम आर। पी एम हा क्यू एम आणि एम आरचा भूमितीमध्ये आहे म्हणून पी एम वर्ग बरोबर क्यू एम गुणले एम आर। किमती घातलेल्या आहेत, पी एम 10चा वर्ग बरोबर क्यू एम 8 गुणले एम आर काढायचे आहे। 10चा वर्ग 100, एम आरला गुणले 8 आहे, ते 100ला भागिले एम आर बरोबर 100 भागिले 8, 8 1 10ला, 8 1 8 उरले 2, 20 झाले, 8 2 16 संख्या संपलेली आहे। 20 मधून 16 गेले उरले 4, 4 वर 0 40, 8 45, एम आर बरोबर 12.5। ओके। प्रश्न तिसरा आहे, या ठिकाणी
ABCD हा समलंब चौकोन आहे. बाजू ABला बाजू AC समांतर आहेत आणि कर्ण AC आणि BD परस्परांना P मध्ये छेदतात. तर या ठिकाणी दाखवायचं काय आहे, त्रिकोण एरिया त्रिकोण APB भागिले एरिया त्रिकोण CPD बरोबर AB वर्ग भागिले CD वर्ग. दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत या ठिकाणी त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे संगत बाजूंच्या वर्गांचे गुणोत्तर इतके असते. बस एवढंच. या ठिकाणी रिकामा जागा भरायच्या आहेत. हे दोन त्रिकोण आहेत APB आणि CPD मध्ये PAB कोठे आहे, PAB या कोणाला हा युत्क्रम कोण एकरूप असतोय. या ठिकाणी त्याचं नाव कोण PCD. पुन्हा एकदा पहा, PAB या कोणाला युत्क्रम कोण हा आहे. AB आणि CD समांतर AC छेदिका घेतली तर PCD युत्क्रम कोण. आणि कोण PAB सॉरी इथला कोण CPD दिला आहे. कोण CPDला एकरूप कोण आहे APB किंवा BPA विरुद्ध कोण आहे ते. ओके, त्यामुळं केवळ फक्त दोन कोण या ठिकाणी संगत आहेत. त्यामुळे त्रिकोण APB समरूप त्रिकोण CPD को समरूपता कसोटी. आणि म्हणून हे दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणून यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर इतके असते. हे काय आहे, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं प्रमेय आहे. ओके, अशा या रिकाम्या जागा आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसऱ्यातला ब. कोणता एक सोडवायचा आहे. सिद्ध करा जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तर इतके असते. तेच ते याचा पक्ष आहे. या ठिकाणी जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तर इतके असते. पक्ष आहेत, दिलेले दोन त्रिकोण आहेत ABC समरूप त्रिकोण PQR दिलेले आहेत आणि AD हा BCला लंब आहे. इथं PS हा QRला लंब आहे. अशा परिस्थितीमध्ये साध्य दाखवायच्या या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर संगत बाजू आहेत त्यांच्या वर्गांचं गुणोत्तर AB वर्ग भागिले PQ वर्ग बरोबर BC वर्ग भागिले QR वर्ग. पहिलं तिसरं AC वर्ग भागिले या ठिकाणी PR वर्ग. या ठिकाणी सिद्धता दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांचा पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा इतके असते. आपण हे पाहिलेलं आहे. त्यामुळे एरिया त्रिकोण ABC बरोबर ABCचं क्षेत्रफळ हा पाया गुणले उंची. कारण 1/2 1/2 येणार आहेत. 1/2 पाय गुणले उंची 1/2 पाय गुणले उंची 1/2 गेले आहेत अंशस्थान छेदस्थानाचं. त्यामुळे उरलेले आहेत. आपण प्रमेय पहिलं बघितल्या उपप्रमेय पाया गुणले उंची दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर इतके असते. म्हणून BC गुणिले AD पाया गुणले उंची दुसऱ्याचं PQRचं या ठिकाणी पाया गुणले उंची QR गुणिले PS. ओके, म्हणजे स्वतंत्र लिहिले BC भागिले QR गुणिले AD भागिले PS. आता त्रिकोण ABD हे दोन त्रिकोण आहेत. PQS हे दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी B आणि Q एकरूप आहेत कारण पक्षात दिलेला आहे. याशिवाय हा ADB आणि PSQ प्रत्येकी 90 लंब आहे बनल्यानंतर. ओके, म्हणून या ठिकाणी कोको समरूपता कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप आहेत. मग हे दोन त्रिकोण समरूप आहेत तर याच्या संगत भुजा प्रमाणात असतात. AD भागिले PS बरोबर AB भागिले PQ. याला 2 म्हटलं, हे पहिलं म्हटलं. आता या ठिकाणी त्रिकोण ABC मूळ त्रिकोण आहेत. PQR हे दोन त्रिकोण समरूप आहेत आणि त्याच्या तिन्ही भुजा संगत भुजा प्रमाणात आहेत. AB भागिले PQ बरोबर BC भागिले QR बरोबर AC भागिले QR हे तिसरं म्हटलं. 2 आणि 3 वरून मग एरिया त्रिकोण ABC भागिले एरिया त्रिकोण PQR. आता या ठिकाणी BC भागिले QR आहेच. AD भागिले PS जो आहे त्याच्या बदलाला आपण AD भागिले PS ला AB भागिले PQ तर आहेच BC भागिले QR लिहू शकतोय कारण AB भागिले PQ म्हणजेच AD भागिले PS, AB भागिले PQ म्हणजेच BC भागिले QR. म्हणजेच या ठिकाणी AD भागिले PS ऐवजी BC भागिले QR मांडू शकतोय. पहिलं BC भागिले QR याच्या बदलाला BC भागिले QR, BC गुणले BC BC वर्ग, QR गुणले QR QR वर्ग. म्हणजेच या ठिकाणी त्याच पद्धतीने जसं BC वर्ग भागिले QR वर्ग तसंच या ठिकाणी AB वर्ग भागिले PQ वर्ग तसंच BC वर्ग भागिले QR वर्ग दाखवता येते. ओके, त्यातला दुसरा आहे त्रिकोण PQR मध्ये रेख PM ही मध्यगा आहे आणि या ठिकाणी PM ची मध्यगेची लांबी 9 दिल्या. PQ वर्ग भागिले PR वर्ग ह्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज 290 दिल्या. QR वर्ग QR काढायचे आहे. अपोलोनियसचे प्रमेय वापरायचे आहे. PQ वर्ग
अधिक पी आर वर्ग बरोबर 2 PM वर्ग मध्यगतीच्या वर्गाच्या दुप्पट अधिक 2 QM वर्ग. किमती घातल्यानंतर पी क्यू वर्ग अधिक पी आर वर्ग 290 दिले आहे बरोबर PM 9 दिल्या 9चा वर्ग गुणले 2 QM वर्ग तसाच 9चा वर्ग 81 गुणले 2 162 81 गुणले 2 162 290. हा 162 पाठीमाग आल्यानंतर 290 मधून 162 वजा तोपर्यंत 2 QM वर्ग तसाच 290 म्हणून 162 गेले 128 उरले 2 QM वर्ग बरोबर 128. हा 2 पलीकडे गेला 128ला भागले बेसक्क 12 या ठिकाणी आणि बेचोकाट QM वर्ग बरोबर 64 आणि QM वर्गाचं वर्ग QM 64चं 8 QM 8 आहे या ठिकाणी QM 8 असेल तर MR सुद्धा 8 आहे त्यामुळे 8 8 16 कारण मध्य काय ते M हा QR चा मध्यबिंदू आहे म्हणून QR बरोबर QM ची दुप्पट 8 दूनी 16 QR बरोबर 16. ओके. प्रश्न 4 आहे खालील उपप्रश्न सोडवा कोणता एक. इथं सुद्धा कोन दुभाजकाचं प्रमेय आहे कारण BD हा ABCचा कोन दुभाजक आहे. AB x दिलाय BC x अधिक पाय दिलाय AD x वजा 2 दिलाय आणि DC x अधिक 2 दिलाय. कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार AB भागिले BC बरोबर AD भागिले DC. आपण या ठिकाणी किमती घातलेल्या आहेत. AB ची x दिलेली आहे BC x अधिक 5 AD x वजा 2 x अधिक 2 हा दिलाय. तिरकस गुणाकार x ला x अधिक 2 आणि x अधिक 5 ला x वजा 2. ठीक आहे. बाहेरच्या पदातल्या पदात गुणायचे x गुणले x वर्ग अधिक 2 गुणले x 2x x ने x ला x वर्ग x न 5 ला 5x त्यानंतर वजा 2 गुणले x वजा 2x आणि वजा 2 गुणले अधिक 5 वजा 10 x वर्ग दोन्ही बाजूचा गेला 2x डावीकडे राहिला अधिक 5x वजा 2x 3x वजा 10 हा वजा 10 मागे घेतला अधिक 10 हा 2x पलीकडे घेतला वजा 2x पहिला 3x आहे 3x मधून 2x गेला x उरला x बरोबर 10 x ची किंमत 10 4 गुण आहेत. आणि शेवटी समभुज चौकोनाच्या बाजूंच्या वर्गांची बेरीज त्याच्या कर्णाच्या वर्गाच्या बेरजे इतके असते हे सिद्ध करा. आपल्या पुस्तकामध्ये पान नंबर 42 वरती उदाहरण नंबर 2 सोडवून दिलेलं आहे. सोडवून दिलेल्या उदाहरणामधील 10% उदाहरणं असतात बोर्डाला हे यापूर्वी सांगितलं गेलेलं आहे परंतु मी दुसऱ्या सोप्या पद्धतीने हे समजावून देणार आहे. समभुज चौकोनाच्या बाजूंच्या वर्गाची बेरीज त्याच्या कर्णाच्या वर्गाचे बेरजे इतके असते हे सिद्ध करा. हे आहे असं आहे ह्याच्यामध्ये काही बदल नाही जसं आहे अभ्यासक्रमानं 42 पानावरती पुस्तक अभ्यासक्रमाच्या त्या अभ्यासक्रमकर्त्यांनी 42 नंबरवरती सोडवून दिलेलं उदाहरण आहे. ओके. आता समभुज चौकोन या ठिकाणी ABCD हा समभुज चौकोन आहे. पक्ष ABCD समभुज चौकोन आहे त्याचे कर्ण AC आणि BD परस्परांना एकमेकांना P मध्ये छेदतात. काय दाखवायचे आहे 4 बाजूंच्या वर्गांची बेरीज AB वर्ग अधिक BC वर्ग अधिक CD वर्ग अधिक AD वर्ग 4 बाजूंच्या वर्गांची बेरीज ही कर्णाच्या वर्गाची बेरीज इतके असते AC वर्ग अधिक BD वर्ग हे दाखवायचे आहे. सिद्धता अत्यंत महत्त्वाचं समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. किंवा त्रिकोण ABD या त्रिकोणात रेख AP मध्यक आहे. त्रिकोण ABD या त्रिकोणामध्ये AP मध्यक आहे दुभागतात कर्ण त्यामुळं BDचा मध्यबिंदू P आहे. या त्रिकोणामध्ये ABD मध्ये अपोजिनच्या प्रमेयानुसार AB वर्ग अधिक AD वर्ग बरोबर 2 AP वर्ग अधिक 2 DP वर्ग लिहिला याला एक म्हटलं. तसंच त्रिकोण BCD मध्ये CP मध्यक आहे कारण P हा BDचा मध्यबिंदू आहे. या त्रिकोणामध्ये अपोजिनच्या प्रमेयानुसार या ठिकाणी BC वर्ग अधिक CD वर्ग बरोबर 2 PC वर्ग अधिक 2 DP वर्ग. ओके. किंवा BP वर्ग 2 DP वर्ग. इथं 1 मध्ये DP वर्ग आहे इथं पण DP वर्ग यावा हा उद्देश. 1 आणि 2 यांची बेरीज करूया. आता 1 ची डावी बाजू म्हणजे या समभुज चौकोनाच्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज आहे. दुसरं त्याची डावी बाजू उरलेल्या 2 म्हणजे 1 आणि 2 ची बेरीज करून डाव्या बाजूला 4च्या 4 बाजूंच्या वर्गांची बेरीज येणार आहे. AB वर्ग अधिक AD वर्ग अधिक BC वर्ग अधिक CD वर्ग. ओके. आणि पलीकडं 2 AP वर्ग आणि इथला 2 PC वर्ग एकत्रित घेतला. इथं 2 DP वर्ग आणि इथं 2 DP वर्ग. ओके. पाहूया 2 AP वर्ग अधिक 2 PC डावी बाजू तशीच आहे 4 बाजूंच्या वर्गांची बेरीज 2 2 सामाय काढला AP वर्ग अधिक PC वर्ग 2 सामाय काढला होता आणि अधिक 2 DP वर्ग अधिक 2 DP वर्ग 4 DP वर्ग. ओके. आता या ठिकाणी AP आणि PC समानच आहेत. AP आणि PC समान आहेत. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. या ठिकाणी AP आणि PC समान आहेत त्यामुळे AP बद्दल PC बद्दल AP लिहिलं दोन्ही सारखं करून घेतले. AP वर्ग अधिक AP वर्ग दोन्ही समान आहेत त्यामुळे AP वर्ग अधिक AP वर्ग 2 AP वर्ग आणि पहिला 2 सामायिक काढलेला हा 4 DP वर्ग तसाच बेदोन्ही 4 AP वर्ग अधिक 4 DP वर्ग. पाठीमागं 4 बाजूंच्या वर्गांची बेरीज आहेत. आता 4 AP वर्ग म्हणजे 2 AP कंसाचा वर्ग आणि 4 DP वर्ग म्हणजे 2 DP कंसाचा वर्ग 2 AP वर्ग 2 AP म्हणजे AC. ओके.
कारण करून दुभागतात. ए पीची दुप्पट ए सी आणि डी पीची दुप्पट बी डी इथं लिहिलेलं आहे. ए पीची दुप्पट ए सी वर्ग आणि डी पीची दुप्पट बी डी वर्ग. ओके. म्हणजे डाव्या बाजूला 4 बाजूंच्या वर्गांची बेरीज ए बी वर्ग अधिक ए डी वर्ग अधिक बी सी वर्ग अधिक सी डी वर्ग. 4 बाजूंच्या वर्गांची बेरीज, पलीकडं कर्णाच्या वर्गांची बेरीज ए सी वर्ग अधिक बी डी वर्ग. ओके. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना अधिक हा भाग समजावा. वार्षिक परीक्षेला त्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी त्यांनाही शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.